नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यासंदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेला महाराष्ट्रातील माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद जो आहे तो आत्तापर्यंत लाभलेला असून 1,41,98,898 महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी जी आहे ती इथे केलेली आहे आणि प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून आतापर्यंत 1,30,29,980 अर्ज जे आहेत मित्रांनो ते इथे शासनाकडून प्राप्त करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी भेटणार आहे ते आता इथे आपण जाणून घेऊयात। तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी जी आहे ती ते यशस्वीपणे पार पडलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT करण्याचा सरकारचा मानस असल्याचं इथे मंत्री आदिती तटकरे यांनी इथे सांगितलेले आहे। नीट समजून घ्या मित्रांनो, 16 किंवा 17 ऑगस्टला जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3,000 रुपयांचा पहिला हप्ता जो आहे तो जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, पुढे पाहू शकता, ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही महिलांच्या बँक खात्यात प्रायोगिक तत्वावरती 1 रुपया जमा करण्यात आलेला आहे आणि यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त सुद्धा इथे संबंधित विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। 16 किंवा 17 ऑगस्टला जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आशा करतोय की व्हिडिओमधील माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।